HK कॉलेजच्या अनोख्या अशा ट्रेडिशनल डे सेलिब्रेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। रेणुका चल 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 चल। आजच्या ट्रेडिशनल डेच्या निमित्ताने आपल्या कॉलेजचा धवल मिडबावकर याने एक वेगळं असं ट्रेडिशन इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि ते आहे क्रिकेटचं ट्रेडिशन। धवल मिडबावकर, काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल तुम्ही सगळ्यांना? No, but the boys played well. The team also played well. The pitch was turning a bit after the 15 अरे धवल, बोल ना नीट आणि मराठीत बोल। आपल्याला एवढंच बोलायचंय, सचिन आपला देव आहे आणि क्रिकेट आपलं ट्रेडिशन आहे। असून एवढी व्हरायटी तरी आहे एकच नेशन। असून एवढी व्हरायटी तरी आहे एक नेशन। काय चाललंय म्हणजे आम्ही सगळ्यांची बांधतोय मोठ। काय आपल्या ट्रेडिशनल डे ची थीम काय? विविधतेत एकता। आता विविधता झाली, आता आम्ही सगळ्यांनी एकत्र करतोय। येस, आणि अख्ख्या भारताला एकत्र आणण्यासाठी एकच आहे ट्रेडिशन, क्रिकेटचं ट्रेडिशन। बोला सचिन भगवान की, भगवान की, सचिन भगवान की। चला तर आता खेळाला सुरुवात होत आहे। हे काय पंजाबनी कोणी क्रिकेट खेळायला आली? चल गुरु, आला सुरू। अगं टाक आणि तू बॉलिंग कर। चल इकडे, आली खेळायला, चल इकडे उरा। काय चल तिकडे जा। अरे चल काय मी विकेट कीपर आहे, आता बघ कशी विकेट काढते तुझी। आधी नीट उभी राहा मागे। आणि सम्राट पाटील आता गोलंदाजी करत आहेत आणि ओ डिफेन्सिव्ह असा फटका त्यांचा। आणि इथे कोळी बांधले, गोलंदाजी कधी करणार आहे त्याची वाट बघत असताना आता काय टाकू का गाणं लावू आता? चल पुन्हा एकदा सामना करत आहे धवल मिडबावकर यांना आणि धवल मिडबावकर यांनी सुंदर असा तटवलेला चेंडू ते मारायच्या पलीकडे सुंदर असा षटकार। आता ओ हे कोण नवीन चष्मा घातलेले बॉलर, यांना बॉल दिसत आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही, पण त्यांनी सुंदर असा बॉल टाकलेला आहे। धवल मिडबावकर यांनी पुन्हा एकदा ग्राउंड स्पर्धेचं हे जग आहे, बरोबरच आहे तुमचं, पण स्पर्धा नक्की कुणाशी कळतच नाही तंत्र। मोठे म्हणतात स्पर्धा शेजारच्या मुलाशी, शिक्षक म्हणतात स्पर्धा मागच्या बाकावरच्या मुलाशी, मंत्री म्हणतात करू दोन हात गरिबीशी भ्रष्टाचाराशी, प्रधानमंत्री म्हणतात खैर नाही आता काळ्या पैसेवाल्यांची। सगळेच म्हणतात काय काय आणि कुणाविषयी, पण कुणीच बोलत नाही इथे स्वतःविषयी, पण कुणीच बोलत नाही इथे स्वतःविषयी, कुणीच लढत नाही स्वतःतल्या राक्षसाशी। कळत कसं नाही त्यांना आपली स्पर्धा आपल्याशीच, स्पर्धा शोधायची आपल्यात लपलेल्या माणुसकीची, कालपेक्षा आज आणखी चांगला माणूस होण्यासाठी, कालपेक्षा आज आणखी चांगला माणूस होण्यासाठी। मस्त, थँक्यू। व्हेरी गुड, आय लाईक द थॉट। जगातल्या प्रत्येकाने जर स्वतःतला माणूस शोधायचं ठरवलं ना, तर जगातले निम्मे प्रॉब्लेम सहज सुटतील। थँक्यू मनवा। सो आता आपला पुढचा स्पर्धक आहे सचिन। सचिन तुला मॅडम बोलवत आहे। मॅडम आलो आलो। येस, खूप छान, खूप मस्त झाली। थँक्यू। तुझी झाली कविता? हो। सॉरी यार, आई मिस्ड इट, मी जस्ट आले। इट्स ओके, आपको स्पेशली सुनाएंगे।
वा जनाब वा. नमस्कार मित्रांनो. तर आज मी आपल्या समोर माझ्या जगण्यातल्या जिवंत वास्तवाची कविता सादर करणार आहे, जी माझ्या मनाच्या अत्यंत जवळची आणि माझ्या कवितेचं नाव आहे पहाटेच्या अंधारात. पहाटेच्या अंधारात कुठून उगवतात डबे, पहाटेच्या अंधारात कुठून उगवतात डबे, चमचमत्या रुळावर बसतात गनिम छुपे. अरे अरे ऐकू. वा 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 वा, ही कविता तू लिहिली आहे? अगं कसली भारी लिहिली ग चमडी माझी ती. मीच लिहिलंय, पण म्हणायची तुलाच आहे. चल आता म्हणून दाखव बर पटकन. म्हण चल. अगं चमडी मला नाही ग जमत कविता वगैरे म्हणायला. अरे दादा, ठरवलं ना की सगळं जमतंय बघ. आणि मी ऐकी तुला सांगायला. तुझ्यावरच लिहिली की नाही मी कविता. मग तर तुला जमलीच पाहिजे काय. म्हण चल म्हण. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी करून बघतो प्रयत्न. डोळ्यांमध्ये येता पाणी, गालांवरती हसू आणतो. दादा माझा पैलवान तरी मायची हा गाणी गातो. कसलं भारी लिहिलंय चमडे. माझं कौतुक नंतर कर, आधी जरा नीट म्हण. जरा नीट म्हण. म्हणतोय की म्हणतोय. नुसती जेव्हा बावली माझी, माझ्या संगे ही हारू खो. दादा, अशी कशी म्हणतोय रे तू कविता. अरे जरा व्यवस्थित म्हण की. इमोशन पकड जरा. तेच तर पकडायला जमत नाही ना मला. आता तू मला सांग, कबड्डीच्या मॅच मध्ये समोरच्या प्लेअरचं पकड पाय तर मी तो पकडेन. तू मला सांग की मुंबईची पकड ट्रेन तर ती मी पकडेन. पण हे इमोशन कसं पकडायचं. गप्प बस, एवढं काही कठीण नसतं त्या. अरे दादा, कविता म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, इमोशन तर असते. एकदा पकडलं ना की मग आपोआप जमते बघ कविता. अगं तेच तर पकडायला जमत नाहीये ना मला इमोशन. येईल तुला जमल. माझ्या मागणं म्हण. बस अशी बस अशी तुझ्या मागणं म्हणतो ना मी. दादा, मी कविता म्हणते, माझ्या मागणं तू कविता म्हण. डोळ्यामध्ये येता पाणी, गालावरती हसू आणतो. दादा माझा पैलवान तरी मायेची हा गाणी गातो. डोळ्यांमध्ये येतात फोन वाजते. नीरूचा फोन येतोय. उचलू का फोन गुरुजी? उचला. नीरू गुरुजी बोला. कसं काय काय कधी केव्हा कुठं सुरपट झाली कॉम्पिटिशन? नमस्कार. कविता सादर कर. कविता. उमलावं फूल तशी सहज उमजली प्रेमाची संज्ञा. उमलावं फूल तशी सहज उमजली प्रेमाची संज्ञा. मेंदूच्या सूक्ष्म जाणीवात जेव्हा जागवलीस तू संवेदनांची प्रज्ञा. आधी मेंदू द्यायचा हृदयाला श्वास घेण्याची आज्ञा. आता मेंदूचं मन ऐकत नाही असून त्याच्याकडे प्रज्ञा. वा सर वा. दाखवावं म्हणतो आता प्रिये हे मन एखाद्या तज्ञा. दाखवावं म्हणतो प्रिये आता हे मन एखाद्या तज्ञा. So guys, I hope you all enjoyed it. आता P for Poetry या कॉम्पिटिशनचा रिझल्ट अनाउन्स करण्याची वेळ आली. And first prize goes to